हॅलो पार्वती. हा बोला बोला पिंकीचे बाबा. किती उशीर हो, किती उशीर. किती वाट पाहून राहिली मी. 8 वाजून गेले ना. कधी येता घरी? लवकर येऊन जात जा बा. आता पाण्या पावसाचं फोन कायले करून राहिले? घरी या ना. अरे पार्वती, मी काय म्हणून राहिलो, काय बोला. माय म्हणतो आज येणं नाही होत म्हणतो माय, कारण काम जास्त आहे. तर आज म्हटलं रात्री करतो जरासं, रातभर बी थोडासा वेळ आणि थोडासा झोपन थोडासा करून. तर आज काही येणं होणार नाही माय. येणं होणार नाही? मग जेवाचं कसं तर मग? कुठं जेवण? मग हॉटेलात जेवण काय? तिथं हॉटेल इथं नाही ना आसपास? तोच तो मोठा वांदा झाला. हॉटेल नाही इथं आसपास. हॉटेल राहिलो असतो तो जेवून घेतलो असतो. तर उपाशी काम होणार नाही. तर माय कसं म्हणणं आहे पार्वती, हे पाय मी आणून देऊ का डब्बा बापा एवढ्या दूर? काय एवढ्या अंधाराचं उठ मान होईन काय? काय ना काय काहीतरी बोलता. मी कशी आणू हो डब्बा? अरे बुवा पार्वती, गोष्ट तर ऐक. तुले नाही म्हणून राहिलो मी डब्बा आण. आता मग उपाशी राहता काय? मग राहू द्या. ते रातभर काम करायचं सोडा. निघा पटकन तिथून, या पटकन घरी. तर आलं काम तर करू दे ना. आलं काम तर कायले सोडू. हा कसंही 1000-2000 जास्त भेटून जाईल. पण मग उपाशी करता काय? उपाशी काम करता काय 1000-2000 साठी? तू असं कर पार्वती, हे पाय आपल्या गावातले पोट्टे पाट्टे आहे का नाही, हिच्या गोल्या येईल एखाद्याला म्हणणं, गोल्याले की म्हणणं का डब्बा नेऊन द्या म्हणा जरासा काकासाठी. आता आणून देतील ते. बाईक तर आहे ना गोल्यापाशी. तर बाईकवर आणून देतील जरासे 2 जण. डब्बा बांधून नेऊन दे म्हणा काकाले डब्बा. आणि येऊन जा म्हणा. बात तर येतेत ना जातेत भरकन. हा पोरं बारा. आता ते थकून बाकून आले असं ना बा. ते येतील का आता? आणून देतील का डब्बा? काहीतरी बोलता. अरे म्हणून पाहिले काय हरकत आहे. म्हणून तर पाय तू गोल्याच्या घरी जाय जराशी. म्हणून पाय गोल्याले म्हण तू जराशी तर काकाले डब्बा नेऊन देता काय बा. तर 2 जण मिळून येऊन जातील ना. आणून देतील. काही फरक नाही पडत. म्हणून तर पाय तू एक वेळा. बरोबर ठीक आहे. आता पाहतो गोल्याच्या घरी जाऊन पाहतो. आता म्हणून पाहतो. आणून देईन तर हो म्हणून तर बांधून पाठवून देतो मग डब्बा. हो दे, पाठवून दे डब्बा. चांगला लोणचं गिंचं काकडी गिकडी बांधतो. हो ठीक आहे. ठेवा मग. मी पाहतो विचारून त्याला येते काय तर. ठीक आहे ठेवतो. पिंकी बस तू. हा मी येतो गोल्या दादाच्या घरून. मी बाबा येत नाही म्हणते आज. तर बाबाला डब्बा नेऊन देते काय तर विचारून येतो. मी बी येतो ना. मला घरी लागते भेव एकटीले. मी बी येतो. कायचं भेव आहे व? बात येतो ना जातो मी. थांब घरीच राह. बात ये मग लवकर ये. हो लवकरच येतो. गौरी, आज काय टाकलं होतं भाजीत? हा काऊन? चांगली नाही झाली होती काय तर भाजी? मला तर चांगली लागली. तुम्हाला तर कधी महात तर चांगलं लागतच नाही. तेच अगर आईनं बनवलं असतं का नाही तर तुम्हाला मस्त लागलं असतं. सांगतं काय टाकलं होतं आज भाजीत? दुसरं काही नाही टाकलं होतं. जे रोज टाकतो तेच टाकलं होतं. पण आज जरा मसाला टाकला होता बा, तो शाही मसाला. हा म्हणूनच आज भाजी एकदम अशी मस्त टेस्टी बनली होती. मस्त बनली होती आज भाजी. पोटभर जेवलो. मन बी भरलं आणि पोट बी भरलं. आज मस्त भाजी बनवली होती तुला. असं लय दिवसाच्या बाद माहिती तारीफ केली बाबा. भाजी चांगली बनली नाही तर किती चांगली बनवा तरी चांगलीच नाही बनली म्हणता. मी खोटं बोलत नाही गौरी. हे पाय, चांगली बनली तर चांगली म्हणतो, पण नाही चांगली लागली मला तर नाही म्हणतो. आज मला खरंच चांगली लागली म्हणून तुला म्हटलं मी चांगली लागली. मग मस्त भाजी बनवली होती. आराध्या जेवली? ते भात न भाजी खाल्ली की ना थोडीशी, जेवली झोपली. गोल्या अमय पार्वती काकू आल्याकडे काय म्हणते का? झोपला काय रे गोल्या? या ना काकू, या अंदर या. हो जागा जाऊ बसलो हो, या. मला वाटलं का झोपले का काय बापा. नाही काकू, आता जेवलो. आता झोपन जरा भऱ्यानं. तर जेवूनच बसलो आम्ही. बोला ना, काय काम आहे? अरे काम म्हणजे गोल्या हे पाय, तुझे काका आले नाही अजून. तर येत नाहीत म्हणे. ते फोन आलता त्याचा. तिथं काम जास्त आलं बा म्हणे. तर रातभराच करतो म्हणे. तर येत नाही म्हणे घरी. तर डब्बा नेऊन देता का जेवाचा? तिथं आसपास हॉटेल बी नाही म्हणे. जेवलो असतो तर मी म्हटलं उपाशी नको काम करा बा. तर नेऊन देता का डब्बा? टिफिन बांधून देतो मी. 2 जण घेऊन जा कोणी बी. हा पाय बा गोल्या कामतानं पटन तर नेऊन दे, नाही तर राहू दे. मी त्याला सांगून देतो काही इंतजाम करून घ्या, कुठून जुगाड लावून घ्या म्हणून. नाही काकू, नेऊन देतो ना, नेऊन देतो. त्याच्यात काय मोठं बाईकनं जातो भरकन नाही येतो. बांधला का डब्बा? बांधून घ्या डब्बा. मग आणून द्या डब्बा बांधून. मी विजय भाऊला विचारतो चालते का काय. तर विजय भाऊला घेऊन आम्ही दोघं चाललो जातो. हो बा तेच म्हटलं. आता अंधार आहे. रात्रीचा टाइम झाला. 8-8:30 वाजून गेले. तर म्हणून म्हणतो जा पटकन तिकडून आरामानं ये जा गड्या. हा पेट्रोल घे आहे ना गाडी? हाय पेट्रोल घे हाय. हो जमते. जातो आम्ही, येऊन जातो. काही फरक नाही पडत. काही हरकत नाही. जातो आम्ही. जा डब्बा बांधून आणा. डब्बा बांधून मी विजय भाऊला विचारतो. हो मी बाद डब्बा बांधतो, विचारतो आणि मग 2 जण चालले जा. हो बांधा तुम्ही डब्बा. एवढ्या रातच्यानं जाता काय बा? तर रात्र किती झाली आणि मग जाण कधी वापस कधी? आणि एवढ्या रातच्यानं पाणी पाऊस आलं, पाणी गिनी आलं म्हणजे काय नाही म्हणाले पाहिजे होतं ना तुम्ही बी. हो 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 करायला बसले. तर पाय गौरी, आता गावगाड्यातलं काम आहे तेही आपल्या कामी पडते. हा आपणही कामी पडलो पाहिजे. आता आम्ही येत नाही का रात्री कित्री घरी? कधी रात्र झाली तर येत नाही का घरी? आता मग काय झालं, नेऊन देऊन हाव ना. आम्ही दोघं जातो. आता नेऊन देतो. त्याच्यात काय आहे? नाही दिवसाचं काही वेगळी गोष्ट आहे, पण रातची वेगळी गोष्ट आहे ना.
आणि जवळ आहे का? 20 किलोमीटर आहे. 20 किलोमीटर जाणं येणं कमी गोष्ट लागते काय? तू काही नाही, मी जातो बरोबर, आम्ही दोघं जण जातो, एकट्याने जाऊन राहिलो, नेऊन देतो. ठीक आहे. आणि तू आता जेवण घेऊन झालं आपलं, तू दरवाजे गी लावून झोपून राह. आता हो, मग असं करा, जा डब्बा घेऊन तिथंच राहायचा, मग उद्या सकाळीच ये जा. आम्ही काय राहतो तिथं, बात येतो, जातो ना येतो. मग अजून यान काय? मग मी झोपून गेली म्हणजे मग फोन ठेवतो तुझ्याजवळ, मी फोन करून तुले, मग उघडतो दरवाजा, बात येतो. 11-12 वाजेपर्यंत घरी येतो. बरं बापा, जा. बोल बोलले काय झालं कौल एवढ्या रातच्यानं? विजय भाऊ, पार्वती काकू आल्या होत्या घरी, तर ते काका आज येत नाही म्हणते म्हणे, तर डब्बा नेऊन देवाचा होता, तर चालता काय नेऊन देऊ डब्बा ते जेवाचा? आता एवढ्या रातच्यानं? तर 8:30 9 वाजले ना ग गोल्या. तर कधी जाऊ ना कधी येऊ? हा, अजून पाण्या पावसाचा नाही भरोसा. ते न म्हटलं मला नेऊन देता काय, तर मी हो म्हटलो. तर हाव ना आपण दोघं, मग कायची भीती, जाऊ डब्बा देऊ आणि आपलं वापस येऊन जाऊ, बात तर जाणं येणं होते. रातचा वेळ आहे ना गा गोल्या, रातचा टाईम आहे, तर काय माय भिंत. मग नाही येत का विजय भाऊ तुम्ही? मी रमेशला विचारतो, मग तो येईन. तर नाही कायले रमेशले विचारता, आता चल येतो मग. तर तू तयार झाला तर मी कायले, तर कोणाले कायले उपाशी ठेवा. चल घेऊन जाऊ, तू बाईक घेतो मग. हो, माहीत बाईक घेतो, जाऊ पटकन येऊन जाऊ. पेट्रोल की आहे बरोबर? होईल ना, येणं जाणं होईल ना? होते विजय भाऊ होते. तुम्ही घरी सांगून द्या ना, तुम्ही वहिनीले की सांगून द्या ना. हो तेवढं मी सांगून देतो. या मग घरी सांगून अंगणात, मग पार्वती काकू डब्बा बी आणून देते, मग तिकडून निघून जाऊ. हो चाल, तू मी येतो त्या घरीच येतो मी. कशाला आले होते होते बोले भाऊजी एवढ्या रात्री? काय म्हणत होते? हो पुन्हा मी बाहेर चाललो जरासा कामानिमित्त, तर 12 वाजून येऊ आले. कामानिमित्त म्हणजे कुठे? खरं खरं सांगा जे आहे ते. कामानिमित्त मला ते नको सांगा, कोणतं काम आहे ते सांगा मला, की असं असं आहे म्हणून मी चाललो. हो ते आपले काकाचे आहे का नाही, पार्वती काकूच्या इकडले, तर ते आज येऊन नाही राहिले म्हणते घरी, तर त्याच्यासाठी डब्बा नेऊन द्यावा लागते. तर आम्ही त्याच्यासाठी टिफिन नेऊन देतो आणि येऊन जातो. एवढ्या रात्री का? तर एवढ्या रात्री तुम्ही जाता का? ट्रॅक्टर घेऊन जाता का? नाही ट्रॅक्टर घेऊन नाही जात, गोल्याची गाडी घेऊन जातो. टिफिन पोहोचून देतो आणि तसंच वापस येतो. बात तर येतो, अर्धा पाऊण घंटा जावाले ना अर्धा पाऊण घंटा येवाले, बात येतो. हो ठीक आहे, जा मग सांभाळून जा बरोबर, आणि सांभाळून या बरोबर, हळूहळू गाडी चालवा. बरं ठीक आहे, मग येतो. आई बाबाला सांगू नको, नाही तर चिंता करत बसतील, जाऊ नाही देणार. एवढ्या रात्री कुठं जातं, कायले जातं, तर झोप. आई बाबा झोपले, तू झोप. तुम्ही बाहेर गेल्यानंतर मला झोप येईल का? जा तुम्ही, मी बसते, मी वाट बघते, तुमची वाट बघत बसते मी, या लवकर. बरं उशीर गिशीर झाला येवाले तर म्हटलं कायले वाट पाहत बसतो, तू झोपून जा ना, मी येतो. मी मग तुले बाहेरूनच फोन करतो तुले, तर मग उठून जातो. फोन कानाजवळ ठेवून दे. हो ठीक आहे, या तुम्ही जा आणि या लवकर, आणि पोहोचून द्या डब्बा म्हणते तर द्या पोहोचून, या लवकर. मी आहे ना, मी जागीच आहे मी. ठीक आहे बा, बरं येतो मग. हो या या. ए गोल्या, कुठं चालला रे एवढ्या रातच्यानं? गाडी काढून पुसून राहिला, गाडी पाहून राहिला इकडून तिकडून गाडीले. कुठं चालला एवढ्या रातच्यानं? सांगतही नाही. आपल्याच मनानं करतं सगळं. आई तू घरी नव्हती ना, मग गौरीला तर सांगितलं मी, गौरीला माहित आहे मी कुठं चाललो होतो. गौरीला माहित आहे? तू सांग ना मला, कुठं चालला तर एवढ्या रातच्यानं? आई तू घरी नव्हती ना, म्हणून नाही सांगितलं. म्हटलं जातो ना येतो, विजय भाऊ येऊन राहिले, विजय भाऊ ना मी आम्ही दोघं चाललो, 2 घंट्यात वापस येतो. कुठं रे, कुठं चालले दोघं जण एवढ्या रातच्यानं? कुठं? आई पार्वती काकू आलत्या घरी, तर पिंकीचे बाबा घरी नाही येत म्हणे, तर त्याला डब्बा पोहोचून द्यावा लागते जेवणाचा, तर त्याला डब्बा पोहोचून देतो आणि येतो घरी. विजय भाऊ ना मी. असं काऊन नाही आले म्हणते पिंकीचे बाबा? तर शांताबाई काम जास्त आहे म्हणते, त्याच्या आहे ना, त्याचं येणं नाही होत म्हणते, तर म्हणून म्हणे ते तर म्हणे नको पाठवू म्हणे डब्बा, मी इकडे तिकडे खाऊन घेईन म्हणे कोणाच्याही पाशी. पण मी म्हटलं कायले, आता म्हणून विचारून पाहिलं गोल्याले जातं काय बा, तर गोल्या हो म्हणते. असं डब्बा नेऊन देवाचा. बरं जाऊ दे मग, देऊन दे डब्बा, देतीन हे नेऊन. आहे ना विजया? हो दोघं जा म्हटलं कोणी, तर विजयानं हे चालला वाटते गोल्या, तर पटकन जाणं पटकन येऊन जा म्हणतो. आनंद काकू द्या डब्बा, बात जातो बात येतो आम्ही, काही टाइम नाही लागत आम्हाला. घे गोल्या डब्बा पाहिजे, आरामानं चालू दो गाडी. आम्ही आरामानच चालवतो काकू, काय आजच चाललो काय, सवय आम्हाला. अरे गोल्या चल लवकर, उशीर होईल मग तिकून येवाले. हो आलो विजय भाऊ, आलोच. आई चल मग येतो, बातच येतो. हो पाहिजे रे बापा गोल्या, बरोबर जा बापा. जंगला पहाडाचा रस्ता आहे, कोणी हात गीत दिला तर थांबायचं नाही, काही समोर आलं तर थांबायचं नाही, आपली गाडी सुरू. गाडीचे लाईट लावून ठेवायचे.
हो आई, आम्ही तसाच करतो, काही थांबत नाही काही नाही, भरकन जातो आणि भरकन येतो. हो जा. नाही नाही काका, आहे ना आमची गाडी आहे, माझी गाडी आहे, आम्ही जातो, बाद जातो आम्ही. आलोय आम्ही 15 मिनिटात आलो, 15 मिनिटात जातो. रात लय झाली म्हणून म्हणतो बा, थांबून जा आज रातभर, थांबून जा इथंच, सगळी व्यवस्था आहे, तसं काही नाही, थांबता येते. उद्या सकाळी उठून तिघं बी चाललो जाऊ. नाही नाही, आम्ही नाही थांबू शकत, आम्हाला उद्या सकाळी उठून 8 वाजता ट्रॅक्टर घेऊन जायचं आहे. त्याच्या यानं मग इथून काही जाऊन काय, आम्ही जातो, आम्ही हाव दोघं जातो आम्ही. तुम्ही जेवून घ्या तुम्ही, भूक लागली असं जेवून घ्या आणि बस, आमची काही फिकर करू नका, आम्ही जातो बरोबर. तरी मी म्हणतच होतो पार्वतीले, नको पाठवू डब्बा गिब्बा, कायले कोणाचे फालतू, तर ते ऐके नाही महाभीन, पाठवूनच दिला. तर एवढ्या रातचे तुम्ही जातात आणि पाणी पाऊस आलं आणि काय रस्ता नाही दिसला आणि काही फालतू काही झालं म्हणजे मग काय काय कसं वाटतं माझीवाले, मग खावासाठी तुमचा जीव धोक्यात टाकू मी. नाही नाही, तुम्ही जाऊच नका, तुम्ही थांबून जा इथंच, माय ऐका, थांबून जा इथंच रातभर, इथंच आपला डब्बा आहे, जेवून घेऊ आणि बस इथंच आराम करा तुम्ही, काही जाऊ नका. रस्ता जंगलाचा आहे, सिटीचा रस्ता राहिला तर फरक नाही पडत, आपला रस्ता जंगलाचा आहे म्हणून म्हणतो. रात्रही झाली, थांबून जा, ऐका तुम्ही, माया ऐका, थांबून जा इथंच, थांबून जा, जाऊ नका. काही नाही होत काका, काही नाही होत, काय होते, काही नाही होत, मनात काही नसलं तर काहीच नाही होत, आम्ही बरोबर जातो आम्ही. बरं काका, जेवून घ्या तुम्ही, आम्ही जातो आम्ही. जा बा, आता तुम्ही ऐकूनच नाही राहिलेत, आता मी काय करू, तर बांधून तर नाही ठेवायचं राहिलो तुम्हाला. बरं जा मग, बरोबर जा बा व्यवस्थित, हां पाणी पाऊस आला तर थांबून जाता. हां आम्ही बरोबर जातो काका, बरोबर जातो, तुम्ही जेवून घ्या. बरं बा, बरोबर जा रे बा. हो हो काका, आम्ही जातो बरोबर, चिंता नको करा काही. फोन करा पोचले का मले. हो हो हो. विजय भाऊ, आता कसं काय करता, आता जेमतेम बाहेर निघालो तो गाडी पण पडली, आता चालता का आता वापस अजून, थांबताच काय मग रात्रभर? गोल्या, तरी मी घरूनच विचारलो तुले, पेट्रोल आहे गाडीत, तू हो म्हणत होता. मग आता असं पेट्रोल कसं संपलं पातच, आता किती दूर जायचं आहे अजून आपल्याला, जमतेम आता बाहेर निघालो डब्बा घेऊन शहराच्या. तर आता पहिलेच माहीत सांगता, आता माझी गाडी घेतलो असतो, माझ्या गाडीत फुल पेट्रोल आहे. विजय भाऊ, पण मला वाटलं याची बहीण आहे पेट्रोल, माहिती पेट्रोल जास्त खाल्लं विजय भाऊ, गाडीनं आज पेट्रोल जास्त खाल्लं. तरी तर फास्ट आणलो, फास्ट आणल्यावर तर पेट्रोल कमी लागते, असं कसं गाडीनं पेट्रोल जास्त खाल्लं? काय माहित विजय भाऊ, काहीतरी लोचा आहे आज, गाडीनं पेट्रोल कसं जास्त खाल्लं, एवढ्या पेट्रोलमध्ये जाणं येणं होते विजय भाऊ माया, म्हणून मी म्हटलो चला बा, मला माहीत राहिलं असतं हो, तर मी पहिलेच नाही सांगलो असतो काय, पार्वती काकूलेच सांगून दिलो असतो का नाही बा आमच्या गाडीत पेट्रोल नाही. अरे माही गाडी घेतलो असतो, मा गाडीत होतं पेट्रोल, माही गाडी घेऊन आलो असतो, पहिलेच सांगतात. आता काय, आता वापस जाणं परवडत नाही, रातभर राहणं परवडत नाही, तर धकावत गाडी घेऊन चाल पेट्रोल पंपावर, पेट्रोल भरून घेऊन बस आपल्या दिशेनं निघून जाऊ. आता फुलं असून पेट्रोल पंप विजय भाऊ, असं 12 वाजेपर्यंत राहते, चल बरं तू पटकन, धकावत गाडी घेऊन राहते 12 वाजेपर्यंत, पेट्रोल पंप खुलो, भरून घेऊ पेट्रोल, बस चाललो जाऊ. चुकून न झोपाले तर भेटन महाबीन, रातभर दिवसभर काम करायला लागते, इथं झोपाले तरी भेटन काय, कल बाजार किती कल्ला आहे, आणि झोपाव कुठं खाली. बरं चला विजय भाऊ, मग पेट्रोल पंपावर भरून घेऊ पेट्रोल. पैसे आणले तुम्ही? पैसे सुटते तर नाही होते, तिथं गुगल पे घेते, मोबाईल आहे ना, गुगल पे करून घेऊ, चल. गोल्या, या रस्त्यावरून गाडी आरामानं घेऊच नको, इथून फास्ट बघू गाडी, समोर काही बी आलं थांबायचं नाही बिलकुल, माहित आहे ना? का सांगू? माहित आहे विजय भाऊ, मध्ये बी माहित आहे, का भयानक ऍक्सिडेंट झाला होता इथं अजून समोर 1 किलोमीटर गेल्यावर तिथं अजून, मग त्या तिकडे त्या पुलापाशी, किती भयानक, त्या पुलापाशी जरासं इकडेच, पुलाच्या इकडेच किती भयानक ऍक्सिडेंट झाला होता. 2-3 माणसं, 2 बाया एक जाग्यावरच मेल्या होत्या, माहित आहे ना मला. आणि इथून जरासं अजून 1 किलोमीटर जायचं, तिथं एक नवरा बायको ट्रकनं धडक मारली होती, जाग्यावरच कसे चितडे झाले होते त्याचे, नाही पाहून तर मला तर जेवलो नाही मी 2 दिवस, असा भयानक ऍक्सिडेंट होता तो झाला होता. म्हणून म्हणतो ह्या रस्त्यावर ऍक्सिडेंट जास्त झाले आहे, रातचा टाइम आहे, आपल्याला थांबणं परवडणार नाही. काही बी आलं, काही प्राणी काही बी आलं गाडी खाली, जे धडक, गाडी चालव फक्त. अहो विजय भाऊ, अजून माहित आहे तुम्हाला, 1 वर्षापूर्वी नाही काय, मिनी बस पुरी उलटली होती, त्याच्यातले किती लोक मेले होते. हो माहित आहे ती मिनी बस, लय लोक मेले होते माहिती, त्याच्यातले बाया जास्त होत्या, बाया लेकरं माणसं सगळेच गाडी म्हणून ह्या अशा हायवेवर, अशा जंगला पहाडाच्या रस्त्यानं आढळते, म्हणून म्हणतो असे ऍक्सिडेंट झाले राहते, त्याची आत्म्याला कल्पत राहते, त्याची आत्म्या त्याच्यानं बघू गाडी आता पोट मस्त फटकन. यार विजय भाऊ, आता काऊन काय झालं बोल्या, काऊन गाडी अशी अचानक काऊन बंद पडली? पेट्रोल तर भरलो आपण, आता तर एवढं मोठं पेट्रोल, 500 रुपयाचं पेट्रोल भरलो,
मग गाडी कोण पण पडली अर्ध्या रस्त्यात. काय माहित विजय भाऊ, पहा ना, पाणी बी बरसात बी चालू झाली आणि गाडी एकदम काऊन पण पडली काय माहित, मला समजलंच नाही विजय भाऊ, पटकन बंदच पडली. होय बरं पाहू दे बरं, इंजिन मध्ये तर नाही पाणी घुसलं माय बिन. पाहू दे बरं, होय लगीकडे होय बरं मागं. पहा बा विजय भाऊ काय झालं आणि काय नाही, तर आजवरी तो असं नाही झालं विजय भाऊ. हा रस्ता विजय भाऊ इथं घ्या पटकन करा तुम्ही, पहा तुम्ही स्टार्ट करून पहा. आलो होय होय इकडे पाहू दे मला. काय झालं माय बिन, गाडी देवाशी अचानक काऊन पण पडली. काय झालं विजय भाऊ, घुसलं का पाणी, घुसलं काय इंजिन मध्ये? पाहतो भाग होते आता, थांब जरासा पाहू दे. पाणी घेऊन जोर काढून राहिलं बरं विजय भाऊ. विजय भाऊ, विजय भाऊ तिकडे पाय, विजय भाऊ तिकडे पहा तुम्ही, विजय भाऊ, विजय भाऊ. काऊन बोल्या, काऊन काय झालं? विजय भाऊ जराशे उभे व्हा आणि तिकडे पहा, केवढं मोठं काय होय तो, पहा तुम्ही. लावडी लावडी विजय भाऊ पहा तुम्ही, तिकडे पहा, तिकडे रस्त्यावर पहा. काही तर नाही का बोल्या, काय तिकडेच होती विजय भाऊ, त्या तिथंच उभी होती, 6 फुटाची मोठी लंबी उभी होती तिथंच उभी होती विजय भाऊ. पुरी झाडाला बिकत होती, एवढी लंबी होती विजय भाऊ. मग इकडेच पाहत होती विजय भाऊ, केसातून मग इकडेच पाहत होती. पहा विजय भाऊ, तिथंच होती. हेट काही बी बोल्या, काय महाविश्वास नाही अशा गोष्टीवर. इथंच होती ना, मग काय तिथं झाली. कोणती बाई राहिली असती तर तिथं राहिली असती, काही गरजेसाठी आपल्यापाशी आली असती, तिथं काही उभी राहील. 6 फुटाची एवढी बाई राहते का कधी? महाविश्वास नाही या सगळ्यावर. चल गाडी चालू कर, पटकन गाडी. विजय भाऊ पण महाविश्वास करा तुम्ही, मलाही विश्वास नाही अशा गोष्टीवर, पण मला उभी हो दिसली पाहती तो. आता काय झाली तिकडे चालला तुम्ही पोहोचत असं. इथंच होती विजय भाऊ, इथं उभी होती विजय भाऊ. मा डोळ्याला धोका कसा देऊ मी, मा डोळ्यानं दिसलं, पाहिलं मी. काही नाही बोल्या, काही बी पाण्या पावसाचं काही बी जपून तुझी घी असून तुझे नाही तर कोणी प्राणी पळायला आपण काही नाही होईल. तुझ्या डोक्याचा भरम होईल, त्या डोळ्याचा धोका होईल, पासून काही नाही हो, असं काही राहतच नाही बा, असं काही राहतच नाही. बरं आता असो नसो काय आहे ते, चल पटकन गाडी चालू कर आणि चल बा घरी पटकन आता. विजय भाऊ पटकन चला खरं होती काय होईल काय नाही तर विचार नको करू बोलूया, चल बा पटकन. चला जे दिसलं मला खरोखर वय काय वय मला समजून नाही राहिलं. मला काही असं म्हणजे असं काय असं दिसलं, मला असं गायब झालं. मग एवढं ढूंढलं तरी नाही दिसलं. गोल्या काय म्हणतो? नाही, तू तिकडून आला तवाची पाहून राहिली मी तुले. तोंडातल्या तोंडात काही काही बोलतो तू. काय बोलून राहिला, काय झालं ते सांग मले. तोंडातल्या तोंडात बोलतो तू, बोलून राहिला आणि घुमसूम आहे. कायचा विचार आहे एवढा, सांग मले. आई काही नाही असं सहजच काही नाही. तू झोप नाही, जाय ना झोप ना तू. काय जाय ना झोप ना म्हणतं. तिकडे काही झालं काय, काही भांडण गिंडण झालं काय, तर काही कान करून आला? डब्बा देवाला गेलता तू, डब्बा देऊन आला आणि पाहून राहिले तुले. आला तवाचा तोंडातल्या तोंडात बोलून राहिला आणि घुमसूम आहे, साजरा गुडमुड बोलून नाही राहिला. काय झालं सांग. काही नाही काहीच नाही झालं. तू काय टेन्शन घेतो फालतूची? काही नाही झालं, मी झोपतो आता, जाऊन झोप येते मला, तू बी झोप. काय नाही म्हणतं, फालतूचं टेन्शन घेतं म्हणतं. मी काय फालतू नाही घेत टेन्शन. मला वाटते तेव्हाच मी बोलतो, तेव्हाच टेन्शन घेतो. जरूर काही ना काही झालं. काही दिसलं का तुले? काही पडले गिल्ले होते काय? कोणासंग काही भांडण का हिच्या संगच भांडला? आई काहीच नाही झालं, कोणी दिसलं नाही, काही नाही, काही पडलो नाही, काही भांडण नाही. विजय भाऊ भांडण का मार संग भांडते का ते कधी? ते तर आम्हाला रमेशला मला समजावते, ते थोडी भांडते. काहीच नाही झालं, ते असंच आपलं. मी थकलो का नाही म्हणून आता मी कधी झोपून जातो. आई झोपून जातो मी, आणि तू बी झोप. बरं ठीक आहे, जाय झोपून जाय. डोकसगी दुखत असो तो, जाय झोपून जाय. बडबड करू नको, शांत झोप. बरं आहे, ठीक आहे, मी झोपतो. झोप तू बी. हो. अम्मा, गोलेजी अजून झोपलेच नाही तुम्ही? अम्मा एक झोप बी झाली, तुम्ही बसून विचारच करून राहिले. काही नाही, तू कोण उठून बसली? झोप ना तू. काय झालं तुम्हाला सांगा खरं. आईनं किती विचारलं तुम्हाला, तुम्ही सांगितलं नाही. मला तरी सांगा काय झालं? काही घडलं का तिकडे डब्बा घेऊन गेले होते तर? काय झालं सांगा तर खरी. सांगा, नाही तर आम्हाला समजून कसं. ते तुमच्या मनातलं तुम्हालाच खाईन ना. मग फालतू मेंटल होऊन जाण तुम्ही. सांगून द्या मला. गौरी मला हे पाय, आता तुला सांगतो मी. गौरी आई जास्त भेटे म्हणून मी आईला सांगितलो नाही. आता तुला सांगतो मी. आम्ही गेलो, डब्बा चांगलंच गेलो, डब्बा नेऊन दिलो. वापस येता मग पेट्रोल संपलं, तर मग पेट्रोल भरायला गेलो, पेट्रोल भरून आलो. मग सांगतो ना, मग पेट्रोल भरायला गेलो, पेट्रोल भरलो फुल टंकी.
आणि अजून मंदात रस्त्यात गाडी बंद पडली. हा ठीक आहे, गाडी बंद पडली. मी म्हटलं विजय भाऊ मला तर समजून नाही राहिलं, म्हटलं गाडी काऊन बंद पडली. तर विजय भाऊ म्हणे आणि मी पाहतो. विजय भाऊ ते गाडी पाहाले खाली बसले आणि मी सुलपानं तिकडे त्या काठानं तिकडे बसलो. आणि मग एका सेकंदात गौरी जरासं तिकडेच थोडंसं दूर, जवळ नाही एकदम, दूर बी नाही एकदम जवळ नाही, जरासं आमच्यापासून थोडंसं दूर, अशी वा गौरी काय सांगू तुले, होप दिसली मला. अशी मोठी 6 फुटाची बाई होती कोणी, हा अशी ना अशी घुरत होती, माईकडे पाहत होती. हा दिसली मला. मी भेलो पाहिलो, मी भेलो. आणि विजय भाऊले सांगतो, विजय भाऊ पाहिजे तर काही तर नाही रे गोल्या म्हणते, त्याईले नाही दिसलो. असं म्हणून होय का तुम्ही चिंतेत आहे? आता काही बी असन. नाही ना गौरी, ते भूतच होय, भूत नाही तर लावडीन होय ते. फक्त मला दिसली आणि विजय भाऊले नाही दिसली. मग आम्ही लागून तर इकडे तिकडे शोधलो तर नाही दिसली, बिलकुल नाही दिसली. मग हो काय? काही नाही हो, काही कोणतं जानवर असन रातच्या वेळेस, रात्रीच्या टायमाला तुम्हाला मोठं दिसलं असन काहीतरी. काय लावडीन राहते काय हो? भूत न लावडीन काय राहते काय? गौरी तू नाही विश्वास करत तसा विजय भाऊ बी विश्वास नाही करे, पण मला दिसलं बा, काय दिसलं मला, उभे दिसलं मला. आणि मा विश्वास नाही बसून राहिला, मला दिसलं पण दिसलं ते काय होय, मला काऊन दिसलं काही समजून नाही राहिलं गौरी. तुला डोकं मॅड होऊन राहिलं माया. तर काही डोकं मॅड करू नका आणि काही नका, जे दिसलं ते दिसलं, भुलून जा, झोपा चुपचाप. मी प्रयत्न करून राहिलो भुलाचा, पण मी भुलूनच नाही राहिलो. गौरीचे उभे आता बी मा नजरे समोर दिसते, असे केस मोठे मोठे, असे हात मोठे मोठे, पाया मोठे मोठे. हा काही नाही काय झाडाची सावली असन, नाही तर कोणी झाडावर काही पाखरं बिकर बसले असन, त्याची सावली झाडावर खाली पडली असन, तेच दिसलं तुम्हाला रातच्या टायमाला. काय काहीतरी काही राहतच नाही हे सगळं. झोपा चुपचाप. विश्वासच नको करा ना तुम्ही, मा स्वतःचा विश्वास नाही बसून राहिला तर.